कानातनं पू आला तर आपण डॉक्टरकडे जातो, तर इंद्रियातनं पू आला तर आपण डॉक्टरकडे का जात नाही? आपल्या शरीराचाच तो भाग आहे, म्हणजे त्याच्यात गुप्तता ठेवायचं काही कारण नाही. आणि दुसरं असतं ते त्याच्याबद्दलची लाज भीड, कारण त्याचा संबंध सातत्याने गैरवर्तनाशी गैरव्यवहाराशी जोडलेला आहे. लिंग सांसर्गिक आजारांचंच प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणावरती प्रचंड आहे. म्हणजे साधारण असं समजलं जातं की साधारणपणे 2.5 ते 3 कोटी लोकांना तरी दरवर्षी भारतामध्ये किमान कुठल्या ना कुठला तरी सेक्शुअली ट्रान्समिटेड आजार होतो. की कुणाला जाऊ, सांगू कसं, मग तो मला विचारेल प्रश्न, कुठे गेला होता, या भीतीपोटी अनेक जण जात नाहीत, स्टिग्मापोटी जात नाहीत. आणि मग नदीकाठचे तंबू, स्टेशनवरचे मुतारीमध्ये लागलेल्या जाहिराती, त्याच्या खालचे फोन नंबर्स, याच्यातनं कृपया असं काही करू नका. डॉक्टरकडे सल्ल्याला गेले तर चांगला काउन्सिलर नसेल तर तो डॉक्टरच म्हणायला लागतो, अरे तुला काय अक्कल नाही का, तू पॉझिटिव्ह मुलाशी का लग्न करतेस किंवा मुलीशी लग्न का करते? तर पुन्हा तुमचा काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे नातं बांधायचं असेल तर माझं काम ते नातं खुशाल बांधा, प्रेमाने राहा, एकमेकाला इन्फेक्शन न होण्यासाठी काय करता येईल तुम्हाला एवढं सांगणं एवढंच आहे ना. मी त्यांनी का लग्न करू नये ह्याच्या भानगडीत का पडतो अजूनही डॉक्टर म्हणून, हे मला काही कळत नाही. HIV बाबतीमध्ये नवीन अनडिटेक्टेबल इज इक्वल टू अनट्रान्समिटेबल, UD इज इक्वल टू UT असा नवीन फॉर्म्युला. म्हणजे तुमचे औषधं सुरू झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये व्हायरसचं प्रमाण 0 असेल तर तुम्ही दुसऱ्याला लागण देऊ शकत नाही. नको असलेल्या असुरक्षित संबंधांना नाही म्हणणं आणि त्यावेळेला सुरक्षिततेचा आग्रह धरणं, हे दोन्ही जोडीदारांची जबाबदारी आहे. दुसऱ्याचा सन्मान, लैंगिक हक्क स्वतःच्या कन्सेंटच्या संदर्भातले आणि जबाबदारी, सहज त्याची ॲक्रोनिम केली तर ती सहज अशी होते आणि हे सहज व्हायला पाहिजे. हॅलो, नमस्कार. मी ओमकार जाधव आणि खुसफुसच्या या नवीन एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. लैंगिक शिक्षणाचा तासचा हा 3रा एपिसोड आहे. पहिल्या 2 एपिसोड्समध्ये आपण ॲनाटॉमी, गुड सेक्स प्रॅक्टिसेस, इंटिमसी, फॅन्टसी याबद्दल गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतरचा आजचा हा 3रा एपिसोड आहे ज्यामध्ये आपण लैंगिक आजार आणि समस्या, ज्यात आपण HIV, STDs आणि STIs याबद्दल गप्पा मारणार आहोत. तर थँक्यू सो मच. एक तर तुम्ही लैंगिक शिक्षणाच्या तासाला जो सुंदर प्रतिसाद दिलात, फार भरभरून प्रेम करताय तुम्ही या सिरीजवरती, तर त्यासाठी खूप थँक्यू. आणखीन एक आठवण करून द्यायची ती म्हणजे आपण अमुक तमुक क्लिप्स नावाचा एक चॅनल सुरू केलेला आहे ज्यामध्ये आपण या सगळ्या एपिसोड्समधल्या छोट्या क्लिप्स टाकतो. तर ते सबस्क्राईब केलं नसेल तर ते जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि मुक्तमुकलाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या विषयावर गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विनय कुलकर्णी. नमस्कार सर. तर डॉक्टर विनय कुलकर्णी गेली 38 वर्ष या फील्डमध्ये काम करतायत, 38 वर्ष प्रॅक्टिस करतायत. ते त्वचारोग तज्ज्ञ आणि गुप्तरोग तज्ज्ञ आहेत आणि प्रयास हेल्थ ग्रुप म्हणून ते चालवतात आणि या विषयातला त्यांचा खूप खंदा अनुभव आहे आणि खूप काम आहे त्यांचं या विषयातलं. तर वेलकम सर. नमस्कार. बोलावल्याबद्दल थँक्यू. तर मला वाटतं आपण सुरुवातच इथपासून करूयात. आता आम्ही याच्या आधीच्या एपिसोड्समध्ये सर लैंगिक शिक्षणाचा तास आपण ही सिरीज करतो, तर गुड सेक्स प्रॅक्टिसेस काय असू शकतील, ॲनाटॉमी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा 3रा टप्पा म्हणून लैंगिक आजार आणि समस्या पण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण चांगल्या लैंगिक आरोग्यासाठी त्याच्यानंतरचे होणारे आजार आणि समस्या पण ओळखणं आणि त्याच्यावरती योग्य वेळेस उपचार करणं तितकंच महत्त्वाचं असं आम्हाला पण वाटतं. तर त्यासाठीचा हा आजचा एपिसोडचा घाट आहे. तर मला वाटतं सुरुवात करताना म्हणजे त्यातल्या त्यात HIV, AIDS याबद्दल आपल्याला काही अंशी कानावर माहिती पडलेली आहे, काही अंशी अवेअरनेसमुळे गोष्टी माहिती आहेत, पण STIs जे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स आहेत आणि डिसीजेस आहेत याबद्दल पुरेशी माहिती नाही. म्हणजे आपण फक्त STDs, STIs एवढंच माहिती, पण नक्की ते काय आहेत याच्याबद्दल सुरुवात करताना बोलू शकलो तर. लैंगिक शिक्षणाचा तास याच्यामध्ये मुळात तुम्ही हा विषय सगळ्यात शेवटी ठेवला असेल तर त्याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. कारण आपल्याकडे पद्धत अशी आहे की लैंगिक शिक्षण द्यायचं म्हणजे काय करायचं आणि लैंगिक शिक्षणाची गरज जी काय थोडीफार मान्य केली जाते, आपल्याकडं फारशा मोठ्या प्रमाणावरती ते मिळतच नाही, पण ती जी आहे तीच मुळात निगेटिव्ह गोष्टींच्यासाठी आहे. म्हणजे फक्त प्रिव्हेंटिव्हबद्दल आपण बोलतो. लैंगिक शिक्षण कशासाठी? तर STIs होऊ नये, HIV होऊ नये, प्रेग्नन्सी होऊ नये, या गोष्टीसाठी बोलतो. मला आधीचे एपिसोड्स मी वरवर पाहिले आहेत, पण त्याच्यामध्ये बेसिकली लैंगिकता ही प्लेजरसाठी आहे, त्याच्यातनं आनंद मिळवायचा आहे, त्याच्यातनं नाती निर्माण करायची आहेत, ती नाती सांभाळायची आहेत
आणि आपल्या आयुष्याला एक समृद्धता द्यायची आहे आणि त्याच्यातला एक भाग जो आहे की त्याच्यातनं येणारे जे धोके आहेत ते आपण टाळायचे आहेत. बरोबर. कुठल्याही गोष्टीच्या प्लेजरमध्ये धोका असतोच, म्हणजे खेळात असतो, गिर्यारोहणात असतो, अनेक गोष्टींच्यामध्ये धोके असतात. त्यामुळे तुम्ही हा धोक्याचा भाग शेवटी ठेवला त्याच्याबद्दल अभिनंदन. दुसरी गोष्ट, ओळख करून देताना जे म्हटलं की आपल्याकडं तसंच म्हटलं होतं की त्वचा आणि गुप्तरोग तज्ज्ञ, आणि आपलं एपिसोडचं नाव STI STDs असं आहे. आणि मला असं वाटतं की ते नाव बदलायची पण गरज आहे आणि काहीतरी रूढ करायला पाहिजे की लिंग संसर्गिक आजार किंवा लैंगिक संबंधातनं पसरणारे आजार असं त्याच्याकडं बघायला पाहिजे. व्हिनिरल डिसीजेस हे देखील नाव आता मागं पडलं, जसं गुप्तरोग हे नाव मागं पडायला पाहिजे. आता गुप्तरोग का म्हटलं जायचं याच्यात तो सगळा इतिहास आहे ना, की गुप्त का म्हणायचं, तर एकतर ते गुप्तांगावरती होतं आणि त्याच्याबद्दल बोलायला सांगायला लाज वाटते. आणि मी नेहमी म्हणतो तसं की कानातनं पू आला तर आपण डॉक्टरकडे जातो, तर इंद्रियातनं पू आला तर आपण डॉक्टरकडे का जात नाही? आपल्या शरीराचाच तो भाग आहे, म्हणजे त्याच्यात गुप्तता ठेवायचं काही कारण नाही. आणि दुसरं असतं ते त्याच्याबद्दलची लाज, भीड, कारण त्याचा संबंध सातत्याने गैरवर्तनाशी, गैरव्यवहाराशी जोडलेला आहे. म्हणजे तुम्ही वेश्येकडे गेलात म्हणून तुम्हाला झाला, म्हणजे एखादा लिंग संसर्गिक आजार बायकोकडनं नवऱ्याला किंवा नवऱ्याकडनं बायकोला होऊ शकतो याच्यावरती आपला विश्वास नसतो. तर लिंग संसर्गिक आजार म्हणजे काय किंवा STI STDs म्हणजे काय, तर शरीर संबंधातनं जे मॅक्झिमली म्हणजे त्यांचं एकूण प्रमाण जे असेल त्यातलं मुख्यतः प्रमाण हे लैंगिक संबंधातनं पसरण्याचं असतं. अशा लोकांना आपण STDs किंवा STIs म्हणतो. आता हा थोडासा शब्दछल आहे आणि तो आपण सुरुवातीलाच क्लिअर करून घेऊया, कारण डिसीज म्हणजे काय, तर माणसाला काहीतरी त्रास होणं. ओके. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा इन्फेक्शन एकमेकाला दुसऱ्याला जातं तर त्यावेळेला त्रास होतोच असं नाही. म्हणजे HIV लागण झाली तर त्याच्यानंतर पहिली 12 वर्ष तुम्हाला इन्फेक्शन आहे पण तुम्हाला लक्षणं काहीच नाहीत. डिसीज ट्रान्समिट होतो का एकाकडनं दुसऱ्याला, तर बऱ्याचदा डिसीज ट्रान्समिट होत नाही. अंगात जंतू आहेत पण त्याची लक्षणं काही नाही, त्रास काही नाही. विशेषतः स्त्रियांच्यामध्ये म्हणजे योनिमार्गामध्ये काहीतरी इन्फेक्शन आहे पण त्रास काही होत नाही आहे. आणि त्यामुळे काय होतं एकमेकाला लैंगिक संबंधातनं, तर ते इन्फेक्शन ट्रान्समिट होतं. सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन असतं आणि आपल्याला जास्ती चिंता इन्फेक्शन्सची करायची. आपण STDs सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेसबद्दल बोलायला लागलो तर मग लक्षणं आहेत का? अनेक आजार असे आहेत की ज्यांना काहीच लक्षणं बराच काळ नसू शकतात, ज्याच्याबद्दल आपण कदाचित डिटेल्समध्ये बोलू. आणि त्यामुळं थोडासा शब्दछल आहे पण आपण इसेन्शियली आपण कशाबद्दल बोलतो, तर सेक्शुअल ट्रान्समिशनमधनं महत्त्वाचे जे आजार पसरतात एकमेकांच्यामध्ये, आणि ते एकमेकांच्यामध्ये म्हणजे सगळ्यांच्यामध्ये, स्त्रियांकडून स्त्रियांकडे, पुरुषांकडून पुरुषांच्याकडे, पुरुषांकडून स्त्रियांकडे, स्त्रियांकडून पुरुषांच्याकडे. पण यातले अनेक आजार असे आहेत की जे रक्तातनंही पसरतात. हां, म्हणजे ते पूर्णपणे HIVचाच आजार आपण घेऊ. हिपॅटायटिस B सारखा आजार आहे, तो लैंगिक संबंधातनं पसरतो पण तो सुयांच्यामधनं सुद्धा पसरू शकतो. याच्यातले अनेक आजार असे आहेत, HIV आहे, हिपॅटायटिस B आहे, हिपॅटायटिस C आहे, किंवा सिफिलिससारखा आजार आहे ज्याच्याबद्दलही आपण बोलूया, की जो आईकडनं बाळाला पण जाऊ शकतो गरोदरपणामध्ये आणि जन्माच्या वेळेला. त्यामुळे हे सगळी जी इन्फेक्शन्स आहेत ती फक्त संबंधातनं जातात का? नाही, पण याचं 99% म्हणू आपण त्याच्या आसपासचं किंवा प्रामुख्याने जे संबंधातनं पसरतात शरीर संबंधातनं त्यांना आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स किंवा STIs म्हणू. ओके. तर असे काय साधारण सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स आणि डिसीजेस आहेत? कारण याबद्दल अजिबातच माहीत नाही. म्हणजे काय काय पद्धतीचे, म्हणजे रॅश असू शकतात, काय फोड आलेली असू शकतात काय, म्हणजे खरंच मी अंदाज आता फक्त स्किन रिलेटेड गोष्टी आहेत म्हणून मी त्या पद्धतीचा गेस वर्क करतोय. पण काय काय पद्धतीचे इन्फेक्शन्स आणि डिसीज असू शकतात ना याच्याबद्दल माहितीच नाही. तर एकतर काय काय त्याचा स्पेक्ट्रम आहे? साधारणपणे 17-18 रोगजंतू आहेत की जे सेक्शुअली ट्रान्समिट होऊ शकतात असं आपण धरू. ती यादी कमी जास्त होते, काही वेळेला ती 20पर्यंत जाते, 21पर्यंत जाते. अगदी शरीर संबंधाच्या वेळेला एकमेकांच्या शरीराला शरीर लागलं म्हणून पसरणारे खरूज, स्केबीज किंवा जननेंद्रियांच्या भोवती असणाऱ्या उवा केसांमध्ये आलेल्या, यांना देखील सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेसमध्ये गणलं गेलं. आपण ते जरा बाजूला ठेवू. म्हणजे आपण मुख्यतः लिंगप्रवेशी संबंधांमधनं, इन्सर्टिव्ह सेक्समधनं ट्रान्समिट होणारे जे आजार आहेत त्याच्याबद्दल बोलूया. त्याच्यामध्ये व्हायरल आजार आहेत,
त्याच्यामध्ये जर ज्याला म्हणतो आपण, तोंडावरती ताप आल्यासारखे जर येतात तशा पद्धतीचे जर येतात जननेंद्रियांवरती. तसा हर्पीस सिम्प्लेक्स नावाचा आजार असतो, ती व्हायरसचा आजार आहे. मॉलस्कम कॉन्टॅजिओझम म्हणून एक वेगळ्या प्रकारच्या विषाणू असतो, तो आजार आहे. इतर आजारांच्यामध्ये बॅक्टेरियामुळे पसरणारे आजार आहेत, फंगसमुळे पसरणारे आजार आहेत, पॅरासाईट्समुळे पसरणारे आजार आहेत. तर या सगळ्या प्रकारचे जे लैंगिक संबंधातनं पसरतात ते आजार सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्सच्या यादीमध्ये आम्हाला परीक्षेमध्ये लिहायला लागतात. आपल्याला जर का बघायचं झालं तर जास्ती प्रमाण कशाचं असतं, तर आता अँटीबायोटिक्स आल्यानंतर विषाणूजन्य आजारांचं प्रमाण थोडं जास्त असतं, कारण त्यांना पूर्ण उपचार होत नाहीत. बऱ्याचदा ते जंतू अंगात राहतात, ज्याला मी जरसारखं म्हटलं. ते आजार वारंवार होत राहतात, तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली की वारंवार होतात, ते आजार आहेत. पण क्लासिकली ज्याला STDs VDs म्हणायचे पूर्वी, व्हिनिरेड, त्याच्यामध्ये सिफिलिस म्हणजे गरमी ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, दुसरं म्हणजे गनोरिया ज्याला परमा म्हटलं जातं, सॉफ्ट शँकर किंवा शँक्रॉइड म्हणून एक आजार असतो, लिम्फोग्रॅन्युलोमा व्हेनेरियम म्हणून आजार असतो, ग्रॅन्युलोमा इंग्वायनली म्हणून आजार असतो, वॉर्ड्स होतात, मस होतात जननेंद्रियांच्यावरती, ज्याला कॉन्डिलोमाज म्हणतात. ते HPV नावाच्या व्हायरसमुळे होतं. HPV हे आजकाल आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे की ते काही त्याचे जे प्रकार असतात त्याचं इन्फेक्शन स्त्रियांच्यामध्ये दीर्घकाळ राहिलं तर कॅन्सरमध्ये रूपांतर होतं वगैरे. तर हे सगळे आजारांची नावं आहेत, ती लक्षात ठेवायचं कारण नाही. प्रत्येक लिंगसंसर्गिक आजार हा जननेंद्रियांवरतीच फक्त दिसेल असंही नाही. म्हणजे आपल्या शरीरावरती इतर ठिकाणीही त्याची लक्षणं दिसू शकतात. आणि इतर ठिकाणी म्हणजे फक्त जननेंद्रियांच्या पलीकडे आपण ओरल सेक्समधनं किंवा एनल सेक्समधनं तोंडामध्ये, तोंडाच्या भोवती किंवा गुदमार्गाच्या भोवती, एनसच्या भोवती दिसतील अशातलाही भाग नाही. म्हणजे इतरत्रही रॅश अंगावरती येऊ शकतात. साधारणपणे लक्षणांच्या बाजूनी जर का त्यांचं वर्गीकरण करायचं जर, तर त्याला आम्ही पहिल्यांदा अल्सरेटिव्ह आजार म्हणतो. म्हणजे जननेंद्रियावरती जखमा होणं. या जखम्या तुमच्या दुखऱ्या असतील किंवा न दुखणाऱ्या असतील, पण जननेंद्रियांच्यावरती जखमा होणं. दुसरा असतो त्याला आम्ही डिस्चार्ज म्हणतो, म्हणजे जननेंद्रियांच्यामधनं कुठल्या तरी प्रकारचा स्राव येणं, विशेषतः पू येणं. परमा गनोरिया हा आजार आहे, त्याच्यामध्ये युरेथ्रा किंवा मूत्रमार्गामधनं पस बाहेर यायला लागतो आणि जळजळ होते. तिसरं असतं ते स्त्रियांच्यामध्ये ज्याला आपण डिस्चार्जेस इतर प्रकारचे म्हणतो, अंगावर न जाणं, व्हाईट डिस्चार्जेस असतील किंवा वॉटरी डिस्चार्जेस असतील. ट्रायकोमोनास नावाचा जो आजार असतो त्याच्यामध्ये अतिशय पातळ पण पिवळटसर रंगाचा विशिष्ट प्रकारचा वास येणारा स्राव येऊ शकतो, खाज येऊ शकते, अशा पद्धतीचे आजार होतात. तिसरा जो आहे त्याच्यामध्ये म्हणजे जननेंद्रियांच्यावरती पुरळ येतं, जखमा नसतात. मॉलस्कम कॉन्टॅजिओझम आणि वॉर्ड्स असं मी सांगितलं, मससारखे त्याच्यावरती गाठी येतात. त्याच्यानंतरचा एक जो प्रकार असतो तो म्हणजे जांघेमध्ये गाठी येणं, अवदाणं ज्याला म्हणतो आपण, लिम्फ नोड्सला स्वेलिंग येणं. तुम्हाला आधी जखमा झालेल्या असतील किंवा नसतील, त्या लक्षात आलेल्या नसतील, पण त्याची गाठी येणं. आणि शेवटच्या प्रकारामध्ये मुख्यतः स्त्रियांच्यामध्ये हेच आजार जननेंद्रियांच्यामधनं आतल्या बाजूला पसरले, म्हणजे योनिमार्गातनं गर्भाशयात, गर्भाशयातनं फॅलोपियन्स ट्यूब्सच्या मार्गाने जर का पोटामध्ये झाले तर पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज, म्हणजे ओटी पोटामध्ये आत सूज येणं, इन्फ्लमेशन होणं आणि त्याच्यामुळे ताप येणं आणि त्याच्यामुळे इतर अनेक परिणाम रिप्रोडक्टिव्ह हेल्थवरती होणं, म्हणजे वंध्यत्व येणं, ॲबॉर्शन्स होणं, या प्रकारचे लक्षणं त्याच्यामध्ये होतात. याच्यातल्या काही आजारांमधले आता विशेषतः सिफिलिसमध्ये पहिल्यांदा जखम होते, ती न दुखणारी जखम असते, ती काही काळामध्ये बरी होऊन जाते, 2-4 आठवड्यामध्ये. त्याच्यानंतर 6-8 आठवड्यांनी अंगावरती रॅश येते, म्हणजे चक्क गोवरासारखी रॅश येते. तळहात, तळपायावरती, तोंडामध्ये, डोक्यामध्ये, केस विरळ होतात कधी कधी. आणि ती रॅश येते, ती न खाजणारी असते, त्यामुळे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं गेलं तर तीही अजून 2-3 आठवड्यांनी बरी होऊ शकते. पण त्याच्यानंतर ज्याला टर्शरी सिफिलिस म्हणतात, म्हणजे प्रायमरी सिफिलिस, सेकंडरी सिफिलिस, याच्यामध्ये जर का उपचार नाही झाले तर हाच आजार हा शरीरामध्ये पसरत राहतो, लपून राहतो, त्याची कुठलीच लक्षणं वर्षानुवर्ष दिसत नाहीत. आणि काही जणांना कालांतराने रक्ताभिसरणच होते, म्हणजे कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम, हृदयाला पण त्रास त्याचा होऊ शकतो किंवा मेंदूपर्यंत जाऊन न्यूरोसिफिलिस म्हणजे मेंदूचा सिफिलिस पण होऊ शकतो. आणि त्यामुळे
लिंग संसर्गिक आजार हे नॉन सिरियसली घेण्याची गोष्ट नाही, ही सिरियसली घेण्याची गोष्ट आहे. गोनोरियासारखा जो आजार आहे, पर्मासारखा, तर ते स्त्रियांच्यामध्ये पुन्हा मेनली युरेथ्रामध्ये जरी त्याचं इन्फेक्शन झालं तरी ते योनिमार्गातनं सर्विक्समधनं आत जाऊ शकतं, पोटामध्ये आजार होऊ शकतात, ट्यूब्सनं आजार होऊ शकतात, क्लॅमिडिया नावाचे जंतूंच्यामुळे काही आजार होऊ शकतात. सो एकंदरीने 17, 18, 20 प्रकारचे जंतू आहेत जे विविध प्रकारची लक्षणं करू शकतात, दिसू शकतात. आणि ह्या सगळ्यांचं ट्रान्समिशन मेनली सेक्शुअल ट्रान्समिशन आहे, लिंग संबंधामधनंच होतं. ओके, हे बघायला पाहिजे. ओके. आणि हे सगळे इन्फेक्शन्स किंवा डिसिजेस जे आहेत ते कितपत क्युरेबल आहेत? म्हणजे काय पद्धतीची ट्रीटमेंट घेतली की लगेच ते बरे होतात, की काही असे आहेत HIV सारखे जे आयुष्यभर तुमच्यासोबत कदाचित राहू शकतात आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट असू शकते? कारण मेजर मला वाटतं या सगळ्या इन्फेक्शनच्या बाबतीत स्टिग्मा हीच खूप मोठं गोष्ट असू शकते, की एखादं इन्फेक्शन झालं, एखादा छोटा त्रास होतोय तर 2-4 दिवस वाट बघू, निघून जाईन, काहीतरी एक छोटी गोळी घेऊ, काहीतरी शेजारच्या मेडिकलमध्ये जाऊ, की असं काहीतरी कॅन्डिड बी सारखी गोळी घ्या आणि थोडं बरं वाटलं की मग थांबून टाका. तर या पद्धतीनंच त्या गोष्टींकडे अप्रोच होतो, कारण आपण त्या आजारांबद्दल बोलायचंच टाळतो. नाही तर बेसिकली स्वतः उपचार करू नका. स्वतःला ज्या कुठल्या उपचारांनी पूर्वीच्या डॉक्टरांनी सांगितलेले आहेत, मी बरा झालो म्हणून तेच उपचार दुसऱ्याला परस्पर करू नका. तुमचे जे कोणी लैंगिक जोडीदार असतील, ज्यांच्याकडून तुम्हाला आजार झाला असायची शक्यता आहे किंवा ज्यांना तुम्ही दिलेला असायची शक्यता आहे, म्हणजे अनेक पार्टनर्स असतील तर असं असू शकतं की तुम्ही एकाकडनं आजार घेतला आणि तो तुम्ही दुसऱ्याला दिला, तर तुमचं जे लैंगिक नेटवर्क आहे त्या सगळ्यांनी एकत्रित उपचार घ्यायला पाहिजेत. उपचार पूर्ण होईपर्यंत असुरक्षित संबंध टाळायला पाहिजेत, त्याची खात्री होईपर्यंत. आणि अर्थातच योग्य व्यक्तीकडनं उपचार घ्यायला पाहिजेत. योग्य व्यक्तीमध्ये मी असं नक्कीच म्हणेन की सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजवरती उपचार करणारे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं घेतले तर सर्वात उत्तम. पण प्रॉब्लेम त्याच्यातला असा आहे की लिंग संसर्गिक आजारांचंच प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणावरती प्रचंड आहे. म्हणजे साधारण असं समजलं जातं की साधारणपणे 2.5 ते 3 कोटी लोकांना तरी दरवर्षी भारतामध्ये किमान कुठल्या ना कुठला तरी सेक्शुअली ट्रान्समिटेड आजार होतो. बापरे. म्हणजे आपण साधारण 2-3-4% आसपास म्हणून. प्रत्येक वेळेला एवढा सिरियस नाही, म्हणजे मी यादी सांगितली आणि आजार सांगितले हे सिरियस नसतील, नॉन सिरियस आजार असतील जे, पण तेवढ्यासाठी योग्य प्रकारे उपचार करण्याच्यासाठीची तज्ज्ञ मंडळी आपल्याकडे उपलब्ध नाहीत. आणि त्यामुळे होतं काय तर त्यामुळे किंवा तू म्हणलास तसं की ते स्टिग्मामुळे असेल की कुणाला जाऊ, सांगू कसं, मग तो मला विचारेल प्रश्न कुठे गेला होता, या भीतीपोटी अनेक जण जात नाहीत, स्टिग्मापोटी जात नाहीत. आणि मग नदीकाठचे तंबू, स्टेशनवरचे मुतारीमध्ये लागलेल्या जाहिराती, त्याच्या खालचे फोन नंबर्स, याच्यातनं कृपया असं काही करू नका. केमिस्टकडनं उपचार घेऊ नका, पानपट्टीवाल्याकडनं उपचार घेऊ नका. म्हणजे मला माहिती आहेत, म्हणजे मी असं की लिटरली मला माहिती आहेत पुण्यामधले सुद्धा की पानपट्टीवाले सिप्लॉक्सच्या गोळ्या ठेवतात की म्हणजे, तर असे उपचार करू नका. फक्त एवढीच करेक्शन करतो की कॅन्डिड बी मलम असतं, गोळी नसते. तर त्यामुळे पण जे उपचार करायचे आहेत ते योग्य प्रकारे करा आणि योग्य ठिकाणी जाऊन करा. शक्यतो भीती बाळगू नका. ह्याच्यामध्ये डॉक्टरांचं पण शिक्षण होण्याची खूप गरज आहे असं मला निश्चित जाणवतं, कारण गेली 35 वर्ष मी डॉक्टरांचं पण प्रशिक्षण करण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण लिंग सांसर्गिक आजारांच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा स्टिग्मा कुठनं येतो तर लोकांना भीती वाटते ती वैद्यकीय व्यावसायिकांकडनंच येण्याची शक्यता जास्त असते. जर समोरची व्यक्ती ही मला जज करणार असेल असं मला भीती वाटलं, आणि ती भीती बऱ्या प्रमाणात साधारही असू शकते, म्हणजे तर वैद्यकीय शिक्षणामध्ये हा जंतू, त्याच्यावरचे हे उपचार आणि त्याच्यावरचे हा क्युअर, म्हणजे सुदैवाने मगाच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये की बरेचसे आजार ह्याच्यातले जे अँटीबायोटिक्सच्या योग्य ह्याच्यानंतर बरे होऊन जातात. काही इन्फेक्शन म्हणजे सिफिलिस बरा होतो, गोनोरिया बरा होतो, शँक्रॉइड बरा होतो, लिम्फोग्रॅन्युलोमा बरा होतो, ग्रॅन्युलोमा विनिरियम म्हणजे तो बरा होतो. तर बहुतेक सगळे आजार, हिपॅटायटिस बीचा आजार आहे त्याला उत्तम औषधं आहेत, त्याच्यातल्या काही जणांना तो काही काळासाठी राहू शकतो. हिपॅटायटिस सीचा आजार आहे की जो आता औषधांनी पूर्णपणाने बरा होऊ शकतो. सो बहुसंख्य आजार असे आहेत की जे पूर्णपणाने बरे होऊ शकतात उपचारांनी. काही आजार आहेत आपण जर किंवा हर्पिस सिम्प्लेक्सचं म्हटलं की ते जंतू अंगात राहतात, प्रतिकारशक्ती कमी झाली तर पुन्हा पुन्हा त्रास देत राहतात, पण तो काही जीवघेणा आजार नाही आहे.
HIV आपण बोलू, पण HIV आता असे उपचार आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला HIV पासून एड्सचा आजार कधीच होणार नाही. तुमचं आयुष्य नॉर्मली जेवढे जगला असाल तेवढे तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला नियमित औषधोपचार घ्यायला लागतील आणि ज्या वेळेला तुम्ही उपचार नियमितपणे घेता त्यावेळेला तुमच्या शरीरातलं विषाणूचं प्रमाण जर का शून्य असेल, जे आपण मेंटेन करतो, तर तुमच्याकडून दुसऱ्याला लागण व्हायची शक्यतासुद्धा शून्य झालेली असते. सो एका अर्थाने त्याच्यामध्ये ट्रीटमेंट पण आहे आणि ट्रीटमेंट ॲज प्रिव्हेन्शन पण आहे. हां, तर हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये करता येतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की उपचार बहुतेक सगळ्या आजारांवरती आहेत. योग्य वेळेला निदान होणं, योग्य सल्ला मिळणं, परंतु डॉक्टरांनी उपचार देत असताना नॉन जजमेंटली, कुठलेही त्याला मोजमाप न लावता नैतिकतेच्याकडे. आणि गॉसिपमध्ये खूपदा मला हा सारखं आमच्या डॉक्टरांच्यामध्ये बोलायला लागतं की अरे माझ्याकडे एक अनमॅरिड मुलगी आली होती, अरे माझ्याकडे एक अनमॅरिड मुलगा आला होता. अरे म्हणजे का तुम्ही त्या सेक्सचा संबंध सातत्याने मॅरेज या एकाच गोष्टीशी लावत राहता हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे. म्हणजे की ती वेगळी संस्था आहे हे बरोबर आहे, पण नक्कीच माझ्या मते तर मॅरेजमध्ये जेवढं सेक्स होतं त्याच्यापेक्षा निश्चितच आउट ऑफ मॅरेज सेक्स होतं जगाभरामध्ये. तर तुम्ही ती एक सेक्शुअल ॲक्टिव्हिटी, इसेन्शियल लाईफ ॲक्टिव्हिटी म्हणून तिच्याकडे का नाही बघत? त्याचा एक चॉईस आहे एखाद्या व्यक्तीकडे की ते करावं नाही करावं, कोणाशी करावं, कसं करावं. करणाऱ्या व्यक्तीला माझा सल्ला उपचार घे, बरा हो आणि पुन्हा तो धोका होऊ नये याच्यासाठी सुरक्षितता बाळ. प्रिव्हेन्शनचे मेसेजेस द्यायला पाहिजेत की नाही, जरूर द्यायला पाहिजेत. शालेय शिक्षणामध्ये ते असायला हवं की नाही, असायला पाहिजे. म्हणजे पण आपल्या लैंगिक शिक्षणाची सुरुवात HIV टाळणे या गोष्टीसाठी होऊ नये. मला वाटतं आणि इथून पुढेच म्हणजे आता HIV बद्दलच आपण बोलतो तर एकतर आता प्रमाण किती आहे HIV बद्दलचं एकूण, आणि HIV मधून एड्स होणाऱ्यांचं प्रमाण किती आहे, आणि त्याच्याबद्दलचं गेल्या काही वर्षांमधलं परसेप्शन बदलतं आहे का आणि ट्रीटमेंट बद्दल. कारण गेल्या काही वर्षांपूर्वी हेच चित्र होतं की HIV म्हणजे मृत्यू, म्हणजे HIV झाला म्हणजे काय काहीतरी गंभीर आजार, म्हणजे कॅन्सरसारखा गंभीर आजार. म्हणजे आता कॅन्सरही त्यातनं रिकवर होण्याचे आपण बरेचसे केसेस बघतो, पण ते असे फार की हे झालं की संपलं आयुष्य, हे जे चित्र होतं तर ते कुठपर्यंत आहे आता? म्हणजे ते बदलतंय नाही बदलतंय? ते पूर्णपणे बदललं आहे, म्हणजे 100% बदललं आहे. आणि अनेकदा मी असं भाषणांमध्ये म्हटलेलं आहे की एखाद्या डॉक्टरच्या मेडिकल करिअरच्या मध्ये तुम्ही एखादे आजाराचं स्वरूप एवढं आमूलाग्र बदलताना बघण्याचे फार कमी वेळा असतात. म्हणजे आपण बघितलं तर लेप्रसी हा शतकानुशतकं चालू आहे, अजून त्याचा स्वरूप बदललेलं नाही. TB अजून आपण बघतो की त्याचं स्वरूप असं काही भयंकर आमूलाग्र बदललेलं नाही आहे. भाग्यवान म्हणा किंवा काय, मी बरोबर त्या पिढीतला आहे. म्हणजे मी 81 साली MD करत असताना HIVची सुरुवात झाली. 86 साली मी काम करायला सुरुवात केली. 89 सालापासून मी पेशंट बघतो आहे. जवळजवळ 9-10 हजार पेशंट्स मी पाहिले असतील आत्तापर्यंत HIVचे. आणि त्याचे जे तिन्ही टप्पे होते की सुरुवातीच्या काळामध्ये फक्त मानसिक आधार, कारण उशिरा निदान व्हायचं, आजारी पडलेले लोक यायचे आणि सगळ्यांच्या बाबतीमध्ये हे माहिती असायचं की आता हा 2-4 वर्षामध्ये जाणार. HIV म्हणजे मृत्यू हे त्या काळामध्ये होतंच समीकरण. आणि आता असं विचारलं तर HIV म्हणजे काय, तर HIV म्हणजे नक्की 100% मृत्यू नाही HIVमुळे, एवढं ठामपणे विधान करता येईल. योग्य वेळेला निदान केलं, योग्य वेळेला उपचार घेतले आणि ते उपचार नियमितपणे घ्यायला लागतात त्या पद्धतीने घेतले. अर्थातच सगळं वैद्यकीय हे ज्ञान हे सगळं स्टॅटिस्टिक्सवरती असतं. म्हणजे ज्यावेळेला मी असं प्रत्येकाला म्हणेन नाही, प्रत्येकाच्या बाबतीत काही जणांच्या बाबतीमध्ये अपघात घडूही शकतात, पण बाय अँड लार्ज आज तुमचं HIVचं निदान झालं तर तुम्ही नॉर्मली म्हणजे ॲडल्ट 25-30व्या वर्षी एखाद्या ॲडल्टचं निदान झालं तर 30-40 वर्ष सध्या उपलब्ध असलेली औषधं घेऊन तो 60-70 वर्षापर्यंत जगू शकतो. जन्माला आलेल्या मुलाला जन्मतःच असेल तर त्याच्याही समोर 40-60 वर्षापर्यंत आयुष्य असू शकेल असं आत्ता वाटतं. अर्थातच अनुभव नाही, कारण तेवढं पोचलेलोच नाही होत आपण. पण मी स्वतः ट्रीट करत असलेली सगळ्यात मोठी व्यक्ती म्हणू की जिला जन्मतःच HIV होता, ती आता जवळजवळ 40शीला आली. आणि नव्याने मुलांना होण्याचं प्रमाण 0 होत चाललेलं आहे. म्हणजे आईकडून बाळाला लागण होण्याचं प्रमाण 0कडे चाललेलं आहे आणि ते करणं शक्य आहे, कारण आईचं निदान गरोदरपणात झालं, तिला औषधं दिली, तिचं व्हायरसचं प्रमाण 0 झालं, व्हायरल लोड म्हणतो ज्याला, ते की ते बाळाला लागण होत नाही. आणि त्यामुळे नव्याने लागण होणारी मुलं
निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावरती कमी झाली. ओके ओके. पण जे HIV सह जन्माला आली त्या मुलांचे वेगळेच प्रश्न आहेत ना आता. म्हणजे तारुण्याचे आहेत, ॲडल्टहूडचे आहेत आणि जगण्याचे आहेत. पण आता त्याच्यातले अनेक जण लग्न करतायत, अनेक जण त्यांना मुलं होत आहेत HIV नसलेली. प्रत्येक वेळेलाच अशीही लग्न होत आहेत की बाबा दोनं पॉझिटिव्ह आहेत असंही नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशाही पद्धतीची लग्न होत आहेत. आणि गंमतशीर म्हणजे हे अजून पुन्हा डॉक्टरांना पचायला अवघड जातं. मगाचा जो एक मुद्दा होता ना की डॉक्टरकडे सल्ल्याला गेले तर चांगला काउन्सिलर नसेल तर तो डॉक्टरच म्हणायला लागतो, अरे तुला काय अक्कल नाही का, तू पॉझिटिव्ह मुलाशी का लग्न करतेस किंवा मुलीशी लग्न का करते. तर पुन्हा तुमचा काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे नातं बांधायचं असेल तर माझं काम ते नातं खुशाल बांधा, प्रेमाने राहा, एकमेकाला इन्फेक्शन न होण्यासाठी काय करता येईल तुम्हाला एवढं सांगणं एवढंच आहे ना. मी त्यांनी का लग्न करू नये ह्याच्या भानगडीत का पडतो अजूनही डॉक्टर म्हणून, हे मला काही कळत नाही. परंतु एका अर्थाने याच अर्थाने की तो अधिकार आहे, हक्क आहे. म्हणजे सेक्शुअल हेल्थमध्ये सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड राईट्स हा जो SRHR मधला R आहे शेवटचा, तो फार महत्त्वाचा आहे आणि तो जपणं समोरच्या माणसाचा. HIVच्या बाबतीमध्ये आकडेवारी आपण नेहमी ऐकतो. आता ते 1 डिसेंबर होऊन गेला की सगळ्या पेपरमध्ये छापून आलेली असते त्यामुळे, आणि ते सगळे अंदाज असतात. पण भारतामध्ये आज स्मितीला साधारणपणे 23-24 लाख लोक आहेत की जे HIV सह जगत आहेत. आणि दरवर्षी होणारी लागण ही साधारणपणे 60 ते 80 हजाराच्या आसपास नवीन केसेस दरवर्षी होतात. 2001-2 पासून जर का आपण पाहिलं तर हेच प्रमाण जवळजवळ 50% कमी झालेलं. म्हणजे त्यावेळेला जर का 1.5-2 लाख नवीन लागणी होत असतील तर ते आता 60-70 हजारापर्यंत 80 हजारापर्यंत आलेलं आहे. पण त्यातल्या त्यात 2 गोष्टी मला चिंतेच्या वाटतात की गेल्या काही दिवसामध्ये हे प्रमाण अजून कमी होत नाही आहे. ओके. हे गेल्या 4-5 वर्षांमध्ये त्या आकड्यावरती स्थिरावल्यासारखं आहे. आणि मला एक निरीक्षक म्हणून की ज्यांनी HIVचा हा पहिला टप्पा बघितला की ज्याच्यामध्ये फक्त मृत्यू होता आणि आता असा टप्पा बघतो की मृत्यू येत नाही. HIV जर का उपचार नाही झाले तर त्याचं एड्समध्ये रूपांतर होणार, आणि जर का तुम्ही उपचार घेतले तर HIV इन्फेक्शन तुम्हाला राहील, तुम्हाला एड्स कधीच होणार नाही. या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोचलो. या सगळ्या काळामध्ये HIV सह जगणाऱ्या लोकांची संख्या आपल्याला उपचार करून सांभाळायची आहे. तसं नवीन लागणी कमी ठेवण्याकडं खूप लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि या सगळ्या साथीचा निरीक्षक म्हणून मला तरी आत्ता अशी भीती वाटायला लागलेली आहे की कदाचित पुढच्या काही काळामध्ये HIVचं प्रमाण पुन्हा उचल खाईल का. आणि त्याची काही इंडिकेशन्स म्हणू आम्ही काही संशोधनातनं मिळालेली, काही ऑब्झर्वेशन्समधून आलेली, ज्या सिफिलिसचा आपण उल्लेख केला गरमीच्या आजाराचा, तर त्याचं प्रमाण गेल्या 5-7 वर्षामध्ये पुन्हा प्रचंड प्रमाणात वाढायला लागलेलं आहे. ओके. 2001 सालापासून 2015 सालापर्यंत जर का मी 2 वर्षात एखादी केस बघत असेल तर सध्या मी आठवड्याला 2 ते 3 केसेस बघतो आहे. म्हणजे एवढं प्रमाण वाढलं, एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ते वाढत चाललेलं आहे. आणि आमचे जे काही काय म्हणू STI कन्सल्टंट्सचे ग्रुप्स असतील त्याच्यावरती चर्चा होते त्यावेळेला हे भारतात सर्वदूर त्या पद्धतीने वाढलं आहे. म्हणजे असं नाही आहे की फक्त पुण्या मुंबईमध्ये वाढलं आहे किंवा ठराविक ठिकाणी भारतामध्ये वाढताना दिसतं आहे, पण सगळीकडेच वाढतं आहे. आणि साहजिकच म्हणजे याचा अर्थ काय होतो, एखादा सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन वाढतं याचा अर्थ अनसेफ सेक्शुअल प्रॅक्टिसेस ह्या वाढत आहेत किंवा बदलत आहेत, हे पहिला निष्कर्ष. त्याच्या पाठोपाठ आता मगाशी ज्याचा उल्लेख केला गोनोरिया म्हणजे गोनोकॉकल युरेथ्रायटिस किंवा या पद्धतीचा परमाचा केसेस पुन्हा आम्ही बघायला लागलो. त्या काळातही रेअर असलेले काही जे आजार होते त्यांच्याही केसेस आता दिसायला लागल्या. याचा अर्थ कुठंतरी लपलेलं हे जी सगळी साथ होती किंवा हे सगळे जंतू होते हे आता पुन्हा समाजामध्ये पसरायला लागलेले आहेत. आणि ज्या वेळेला लैंगिक सवयी बदलतील त्यावेळेला साहजिकच मला असं वाटतं की HIV हा काय आपण त्याच्यापासून दूर नाही ठेवू शकत. आणि त्यामुळे HIV, हेपटायटिस B, हेपटायटिस Cचं देखील प्रमाण वाढायला लागेल असं मला भीती किंवा माझा अंदाज आहे, मला भीती वाटते. पण होऊ नये अशी इच्छा आहे. आणि कदाचित या एपिसोड्सच्या मधनं आपण ते साधायचा प्रयत्न करत असतो की कुणाला तरी जाणीव करून देणं की हे सगळं शक्य आहे, हे याच्यापासून तुम्ही
दूर राहू शकता, याला तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. सेफ सेक्शुअल प्रॅक्टिसेस हे त्याचं उत्तर आहे. तुमच्या डोक्यावरती टांगती तलवार राहणार नाही एकतर मानसिकदृष्ट्या की आपण अनसेफ सेक्स केलेलं आहे त्याच्यामुळे मला काही संसर्गजन्य आजार होतील का त्या लैंगिक संसर्गात, तर ते ऍटलिस्ट तुम्ही मेंटल सॅनिटी तरी तुमची मेंटेन राहील. हो ना, म्हणजे जी गोष्ट प्लेजरसाठी करायची ती करताना आणि केल्यानंतर जर का तुम्हाला सातत्याने भीती वाटत राहणार असेल तर त्या प्लेजरला काही अर्थ नाही. म्हणजे प्लेजरचा अर्थ तरी कमी होईल, तात्पुरतं प्लेजर मिळालेलं असेल पण किंमत कमी होईल त्याची. ओके, आता आपण सेफ सेक्शुअल प्रॅक्टिसेसबद्दल बोलत होतो ना, तर मला वाटतं परत या सगळ्याचा गाभा हाच आहे की सेफ सेक्शुअल प्रॅक्टिसेस आणि त्याबद्दलचा संवाद पण त्या दोन्ही पार्टनर्समध्ये किंवा जे कोणी तुमचे सेक्शुअल पार्टनर्स आहेत त्यांच्यामध्ये होणं फार गरजेचं आहे. तर एकतर काय पद्धतीनं पार्टनर्स पण आपल्यामध्ये हे कम्युनिकेट करू शकतात आणि किती महत्त्वाचं आहे हे कम्युनिकेट करणं. म्हणजे नॉट नेसेसरीली आत्ता माझी पार्टनर जे कोणी आहे त्याला किंवा तिला काहीतरी इन्फेक्शन मला जाणवलेलं दिसतंय, पण ती स्वतः व्यक्ती त्याबद्दल काम करायला काही पावलं घ्यायला आत्ता फार धजावत नाही आहे. पण त्यावेळेस मी पण त्या पार्टनरला कसा मदत करू शकतो या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी किंवा डॉक्टरला कन्सल्ट करण्यासाठी. कारण नॉट नेसेसरली प्रत्येक वेळेस तुम्ही स्वतः इन्फेक्टेड असू शकता, समोरचीही व्यक्ती असू शकते आणि त्यावेळेस कदाचित ती तयार नसू शकते त्या ट्रीटमेंटसाठी. सेफ सेक्शुअल प्रॅक्टिसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा गाभा कुठे असतो की जे दोन पार्टनर ज्यांना कुठलाही आजार नाही यांच्यामधल्या सेक्शुअल प्रॅक्टिसेस या सेफ आहेत. म्हणजे बऱ्याचदा सेफ सेक्शुअल प्रॅक्टिसेसमध्ये पहिलं उत्तर काय येतं, व्हॉट इज सेफ सेक्शुअल प्रॅक्टिस, युजिंग कॉन्डोम्स. तर मला असं वाटतं की त्याच्या आधीची स्टेप म्हणजे जे कोणी दोन पार्टनर्स आहेत त्यांच्यापैकी कोणालाही कुठलाही आजार नसेल तर त्यांच्यातलं सेक्स हे सेफ सेक्स आहे. प्रॉब्लेम तिथं असा आहे की हे कसं ठरवायचं. म्हणजे ज्या वेळेला लैंगिक संबंधाबद्दलच्या जाणीवा इतक्या झपाट्याने जगामधल्या बदलताना दिसत आहेत आपल्याला, ज्याच्यामध्ये सिक्वेन्शियल मल्टिपल रिलेशनशिप्स असतात, हे आज ॲक्सेप्टेड आहे. तर तुम्हाला तुमच्या आधीच्या पार्टनरकडनं काही झालं आहे किंवा नाही आणि त्याच्याबद्दल चर्चा करणं हे मनाने शक्य आहे की नाही. जेव्हा तुमची दोघांच्याही बाजूनी रिलेशनशिप्सच्या बद्दलच्या कल्पना स्पष्ट असताना, तर मला असं वाटतं की बेसिकली जे आपण 17-18 आजार म्हटले त्याच्यातल्या बहुसंख्य आजारांच्यामध्ये लक्षणं दिसतात आणि तुम्हाला लक्षणं नसतील तर तुम्हाला काही झालेलं नाही असं समजायला हरकत नाही. जे आजार आहेत ज्यांना लक्षणं दिसत नाहीत तर मला असं वाटतं की सेक्शुअल बिहेवियर्स पुढे नेण्याच्या आधी स्क्रीनिंग करून घ्यावं. ओके, तुम्ही हिपॅटायटिस बी, सी, सिफिलिस आणि HIV याची टेस्ट करून घ्या, कारण हेच आजार आहेत की ज्याच्यामध्ये लक्षणं नसतानाही कदाचित त्याला इन्फेक्शन असू शकेल. आणि ते स्क्रीनिंग करून घ्या. जर का बोथ ऑफ यू आर नॉट इन्फेक्टेड इट्स ओके. त्याच्याही पलीकडे जर का आपल्याला शंका असेल तर सेफर सेक्स म्हणून यू यूज कॉन्डोम्स. कॉन्डोम्सबद्दलच्या मिथ्स लोकांनी दूर करायला पाहिजे स्वतःपासून. म्हणजे की कॉन्डोम्स रिड्यूस प्लेजर हे इतकं लोकांच्या डोक्यावरती मारलं गेलेलं असतं. तर तुमची रिस्क कमी झाली तर तुमचं प्लेजर वाढतं ना. म्हणजे हा ट्रेड ऑफ आहे. लास्ट माईल समजा असं गृहीत धरलं की कॉन्डोममुळे प्लेजर कमी होतं, असं गृहीत धरलं. मला असं वाटतं की असं काही होत नाही. परंतु त्या प्लेजरच्यासाठी तुम्ही रिस्क घेत असताना तुमचं मेंटल प्रेशर जे आहे की बापरे मी करतोय खरं पण मला काही होणार तर नाही ना, तुमचे ते रिडक्शन इन प्लेजर हे तुम्ही ट्रेड ऑफ करा सेफ सेक्सच्या बाबतीमध्ये अँड यू बी सेफ बोथ ऑफ यू. आणि पुन्हा आपण STIजमध्ये बदलत असताना आय काढून टाकू, पण लोकांच्या बऱ्याचदा लक्षात येत नाही की अनदर थिंग विच इज सेक्शुअली ट्रान्समिटेड ऑर रादर ओनली सेक्शुअली ट्रान्समिटेड इज प्रेग्नन्सी. म्हणजे तिच्याबद्दलही काळजी घ्यायलाच पाहिजे ना. म्हणजे इट्स नॉट ऑलवेज की म्हणजे, आणि तुम्ही भेटण्याच्या जागा, भेटण्याच्या वेळा, भेटण्याच्या संधी, प्रायव्हसी या इतक्या सगळ्या गोष्टींच्यामधनं तुम्हाला वाट काढत काढत तुमची प्लेजर शोधायची असते. त्यावेळेला या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत की आपलं प्लेजर वाढणार आहे जर का आपल्याला सेफ्टी असेल. इट्स लाईक ड्रायव्हिंग विथ अ सीट बेल्ट. नियम म्हणून नाही, ते खबरदारी म्हणून स्वतःसाठी ना. बरोबर आहे.
ओके. आणखीन काही सेफ सेक्ससाठीच्या काही प्रॅक्टिसेस किंवा काही टिप्स तुम्ही सजेस्ट करू शकाल का लोकांसाठी? म्हणजे काय पद्धतीचं राईट फ्रॉम कम्युनिकेशन असू शकेल ते, तर काय? पहिल्यांदा राईट फ्रॉम कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन पाहिजे असं मला वाटतं सगळ्यात. आणि लैंगिकतेबद्दल आपल्या जोडीदाराशी बोलणं ही आपल्या सेक्शुअल लाईफमधली एक आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट असते. आणि सर्व प्रकारचं कम्युनिकेशन असायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामधल्या एकमेकांच्या आवडीनिवडी, एकमेकांना काय हवं आहे नको आहे, एकमेकावरती जबरदस्ती नसणं, कन्सेंट, हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येतात. पण त्याच्या बरोबरीने रिस्क असू शकते का, आणि असेल तर आपण काय करू शकतो त्याच्याबद्दल, याच्याबद्दलही बोलायला पाहिजे. आणि त्यानिमित्ताने मग जोडीदार आपला असेल, आधीचे जोडीदार असतील तर आपल्याला शक्यता असेल तर इतर कुठल्या कारणाने आजार असण्याची आपल्याला माहिती असेल, आपल्याला कुठला आजार आहे, तर त्याची चर्चा, त्याचा संवाद आपल्या जोडीदाराशी व्हायला पाहिजे निश्चितपणाने. आणि त्याच्यामध्ये दोघांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने जे काही करायचं आहे त्याच्यामधला भाग हा दोघांचा असला पाहिजे. नको असलेल्या असुरक्षित संबंधांना नाही म्हणणं आणि त्यावेळेला सुरक्षिततेचा आग्रह धरणं, हे दोन्ही जोडीदारांची जबाबदारी आहे. दुसऱ्याचा सन्मान, लैंगिक हक्क स्वतःच्या कन्सेंटच्या संदर्भातले, आणि जबाबदारी. सहज त्याची ॲक्रोनिम केली तर ती सहज अशी होते. आणि हे सहज व्हायला पाहिजे की हे सगळ्याची जाणीव असायला पाहिजे. आणि ही झाली तर तुमची रिलेशनशिप्स ही जास्त आनंददायी होणार आहेत, याच्यावरती विश्वास पाहिजे. नाहीतर लैंगिक संबंध हे क्षणिक प्लेझरसाठी घडणारी गोष्ट अशीच राहते, नातेसंबंधांच्यापर्यंत ती पोचत नाही. अर्थात पुन्हा कदाचित आपल्या सगळ्यांचाच अनुभव असा आहे की लैंगिक सुखासाठी कुठल्याही प्रकारची नातेसंबंध नसलेली, भावनिक गुंतवणूक नसलेली, अशा पद्धतीची ट्रान्झॅक्शनल सेक्स हे खूप मोठ्या प्रमाणावरती घडतं. म्हणजे त्याच्या मागच्या सायकोसोशल कारणांच्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला कदाचित वेगळाच एपिसोड करायला लागेल. पण ट्रान्झॅक्शनल सेक्स असतं आहे आणि त्याचं स्वरूपही गेल्या काही काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदललं आहे, ज्याचा परिणाम STIs वाढण्यामध्ये, HIV कदाचित वाढण्यामध्ये होण्याची शक्यता आहे असं दिसतं. आणि याला एक अभ्यास आम्ही प्रयास आरोग्य गटाने केलेला होता कोविड आणि कोविडोत्तर काळामधला. आणि त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की ट्रान्झॅक्शनल सेक्सचं जे ट्रॅडिशनल स्वरूप होतं ते गेल्या काही काळामध्ये बदलत चाललेलंच होतं. पण दोन्ही गोष्टींच्यामुळे, म्हणजे एकतर डिजिटल मीडिया तुमच्या हातात आल्यामुळे किंवा इंटरनेट आणि सेलफोन्स हातात आल्यामुळे, ते इझियर झाल्यामुळे, आणि इकॉनॉमिक क्रायसिसमुळे हे अनेक लोक ट्रान्झॅक्शनल सेक्समध्ये आलेले आहेत, स्त्री पुरुष. आणि ट्रान्झॅक्शनल सेक्समध्ये ज्याच्यामध्ये कॅश ऑर काइंडमध्ये तुमच्यामध्ये आर्थिक व्यवहार होतो, अशा अर्थाने जर का तुम्ही बघितलं तर ते खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलं आहे. आणि हेही अशा अर्थाने STIs आणि HIV दृष्टीने थोडंसं धोकादायक आहे. कारण सुरक्षिततेबद्दल बोलायचं असेल एखाद्या समूहाच्या, म्हणजे समूह म्हणून तुम्ही ॲट रिस्क असता ना. बरोबर. म्हणजे फिमेल सेक्स वर्कर्स किंवा विमेन इन सेक्स वर्क किंवा या पद्धतीचे ड्रग युजर्स हे गट म्हणून अधिक जोखमीचे आहेत. त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअली तुम्ही प्रोटेक्ट करू शकता. पण अशा लोकांच्यापर्यंत जर का तुम्हाला जाणीव जागृतीतनं, अवेअरनेसमधनं सेफ्टीबद्दल पोचायचं असेल तर ते जेवढं ऑर्गनाइज्ड असेल तेवढं तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोचणं सोपं जातं. बरोबर. म्हणजे इफ समथिंग इज ब्रॉथेल बेस्ड, इझियर टू गो देअर आणि त्यांना कलेक्टिवाईज करणं. पूर्वी बार होते त्यावेळेला बारमध्ये जाणं, तुम्ही त्यांच्याशी मीटिंग ठरवू शकणं, त्यांचं एक काय म्हणू युनियनायझेशन होणं हे शक्य होतं. आताच्या काळामध्ये तुमची सगळीच ट्रान्झॅक्शन्स किंवा मेजर ट्रान्झॅक्शन्स ही फोनवरनं, SMS आणि मेसेजेसमधनं आणि इतर मीडियामधनं जात असतील. आणि हा व्यवहार कुठल्या घरातनं कधी कसा चालू आहे हेच आपल्याला कळत नसेल तर जोखमीचा गट म्हणून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचणार कसं, हा या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्या समोर एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे सहज जाता मी असं म्हणेन की आपण जे आकडे बघितले कमी झाले, याच्यामध्ये मी नेहमी म्हणतो की भारतामधले हे आकडे कमी झाले, HIVचे नवी लागण कमी झाली,
याच्यामध्ये सगळ्यात जास्त सहभाग कोणाचा असेल, कशामुळे झाले, तर मला असं वाटतं नेहमी की वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या कलेक्टिव्हायझेशनचा आणि एकत्रित समूहशक्तीमुळे झालं. वाव. त्यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी नाही, पण कॉन्डोम्स जास्त प्रमाणात वापरायला लावायला किंवा वापरायला सुरुवात केली, त्यावेळेला त्याही सुरक्षित झाल्या आणि नवीन लागणीही कमी झाल्या इतरांच्या जाणीव जागृतीच्या पेक्षाही. आणि त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आता ते तुलनेने सोपं झालं, कारण का तर आता आपण मगाशी जसं बोललो तसं की HIV उपचार केले आणि व्हायरसचं प्रमाण शून्य झालं की ट्रान्समिशन शून्य होतं. आणि त्यामुळे 2030 सालापर्यंत HIV हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न म्हणून आपण कमी करायचं जे ठरवलेलं आहे धोरण, त्याच्यामध्ये एक 95-95-95 असं मानलं जातं बऱ्याचदा. म्हणजे काय तर 95% लोकांपेक्षा जास्त लोकांना ज्यांना HIV आहे यांना माहिती आहे की आपल्याला HIV आहे. आज ते प्रमाण साधारणपणे 70-80% आसपास आहे. म्हणजे 20 ते 25% लोकांना अजूनही कल्पना नाही आहे ज्यांना HIV आहे त्यांना की आपल्याला ही लागण आहे. पण हे प्रमाण जर का 95% गेलं, त्यातल्या 95% लोकांना लगेचच्या लगेच औषधं मिळाली आणि त्यातले किमान 95% लोकांच्या शरीरामधलं व्हायरसचं प्रमाण शून्य झालं, तर समाजामध्ये होणारा HIVचा ट्रान्समिशन जे आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणावरती कमी होईल की नवीन लागणी ह्या इतर काही आजारांच्या प्रमाणे आपण मॅनेज करू शकू असं स्वप्न आहे. परंतु हे सगळं घडायचं असेल तर त्याच्यामध्ये ॲट रिस्क पॉप्युलेशन जी आहे त्याच्यामध्ये जी काय म्हणू दुपटीनी चौपटीनी वाढ होत चाललेली आहे. आणि जो एक अभ्यास प्रयासच्या आरोग्य गटाने केला होता यूथ इन ट्रान्झिशन, की ज्याच्यामध्ये शहरामध्ये राहणाऱ्या अविवाहित तरुणींच्या आम्ही जवळजवळ 1200-1250 मुलाखती घेतलेल्या होत्या आणि त्यांच्या लाईफ ट्रॅजेक्टरीजबद्दल घेतल्या होत्या की साधारणपणे 10व्या-11व्या वर्षापासून किंवा तारुण्यापासून आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये काय काय इश्यूज आले. आणि त्याच्यात सेक्शुअल इश्यूज होते, मेंटल हेल्थ इश्यूज होते, या सगळ्याचा मोठा अभ्यास होता. पण त्याच्यामध्ये विशेषतः STIच्या बाजूने बघायला गेलं तर अशा वेगवेगळ्या ट्रॅजेक्टरीज दिसतात की काही जण आयुष्यभर कमी रिस्कलाच राहतात, काही जण आहेत त्यांची रिस्क सुरुवातीला कमी होते पण वय जसं वाढत जातं तसं वाढत राहते, काही जण असतात ते सातत्यानेच हायर रिस्कला राहतात. आणि याला अर्थातच सामाजिक कारणं आहेत. एक म्हणजे लग्नाचं वय वाढत चाललेलं आहे, जी चांगली गोष्ट आहे, पण लग्नाचं वय वाढतं तसं तुमच्या रिलेशनशिप्स होणं, तुटणं, पुन्हा होणं, त्याच्यामध्ये सेक्शुअल रिलेशनशिप्स असणं, हे सगळे अध्यारूत आहे. त्याच्याबरोबरचे मेंटल हेल्थ इश्यूजच आहेत, अँझायटी आहे, डिप्रेशन्स आहेत, सुइसायडल टेंडन्सीज आहेत, हे सगळे मेंटल हेल्थ इश्यूज पण त्याच्याबरोबरीने येतात आहेत. परंतु सेक्शुअल हेल्थच्या दृष्टीने बघायला गेलं तर मल्टिपल सिक्वेन्शियल पार्टनर्स हे असणं, रिलेशनशिपचे पॅटर्न्स त्या अभ्यासातनं जे आले होते, ज्याला एका अर्थाने खूप चांगलं असं वाटतं की आत्ताची तरुण पिढी त्याला स्वतः नाव देऊ बघते. म्हणजे आमची सिरियस रिलेशनशिप आहे, आमची नॉन सिरियस रिलेशनशिप आहे, आमची नुसती फ्रेंड्स विथ बेनिफिट अशीच रिलेशनशिप आहे, कमिटमेंट आहे, पण या आहे, हां अजूनही नवीन शब्द येतात. पण हे सगळं आपल्या आसपास चालू आहे याची एक जाणीव ठेवायला पाहिजे. या सगळ्यामध्ये लोकांच्यापर्यंत त्याच्यातल्या सेफ्टीची जाणीव पण पोचायला पाहिजे. नाहीतर रिस्क्स वाढणार आहेत. रिस्क्स वाढल्या तर त्याच्यातनं STIs, HIV, प्रेग्नन्सीज, या सगळ्या अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज आले की त्याबरोबरच्या हेल्थ हॅझार्ड्स आल्या, मग टर्मिनेशन्स ऑफ प्रेग्नन्सी झालं, किंवा मार्ग खूप आहेत परंतु इमर्जन्सी पिल्स आहेत किंवा MT पिल्स आहेत, हे सगळे उपलब्ध आहेत. पण त्याच्याही बद्दल माहिती पाहिजे ना आपल्याला, म्हणजे सुरक्षितता. कारण MT पिल्स ही काही दर वर्षातनं 3 वेळेला वापरायची गोष्ट नाही आहे. तसंच STIला उपचार आहेत, सिफिलिस मला वारंवार झाला तरी चालेल अशी गोष्ट नाही आहे ना, म्हणजे व्हाय. आणि याच्यासाठी एकतर आत्ता आमच्याकडे दरवर्षी असतं तसं प्रयासमध्ये डिसेंबर महिना आम्ही फ्री STI स्क्रीनिंग करतो. सिफिलिस, HIV, हेपॅटायटिस B आणि Cचं फ्री स्क्रीनिंग असतं, काउन्सिलिंग पण फ्री असतं. याच्यातले जे लैंगिकतेबद्दलचे जे मेंटल हेल्थ किंवा सेक्शुअल हेल्थबद्दलचे जे इश्यूज आहेत त्याच्याबद्दलही आमची एक नेस्टर म्हणून आहे, त्याचे आमच्या वेबसाईटवरती गेलं तर तुम्ही त्याच्यावरती अपॉइंटमेंट्स घेऊ शकता आणि आमच्या काउन्सिलरशी येऊन प्रत्यक्ष किंवा फोनवरती बोलू शकता.
हे याला प्रतिसाद चांगला मिळतो याचं कारणच मला असं वाटतं की आपल्याकडे याबद्दल बोलायचं कोणाशी, बोलू शकीन का नाही ह्याच्याबद्दलच एक माहितीही नाही आहे आणि भीतीही आहे. तर जे आपण मगाशी म्हणत होतो की एका अर्थाने नॉन जजमेंटल, तुम्हाला नैतिक अनैतिकतेच्या पातळीवरती जोखलं जाणार नाही, तुमचं म्हणणं नीट ऐकून घेईल अशी सेफ स्पेस तुम्हाला मिळणं, त्याच्यामध्ये जास्ती मोठा प्रॉब्लेम असेल तर ती वैद्यकीय सेवेला जोडून घेतलं जाईल. ही वैद्यकीय सेवा नाही आहे, पण ही जागा नक्की आहे, अशी सुरक्षित स्पेस नक्की आहे की जिथं तुम्हाला बोलायला मोकळं होता येईल. मला असं वाटतं की फक्त आहेच ते उपलब्ध म्हणून त्याचा फायदा घ्यावा असं मी म्हणेन, पण नाहीतर अशा सेवा खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध व्हायला पाहिजेत. नाहीतर तरुण लोक जे एकमेकांशी बोलतात त्याच्यामध्ये गैरसमज, गॉसिप आणि चुकीची माहिती, आपल्या मर्दानगीच्या मॅस्क्युलिनिटीबद्दलच्या चुकीच्या कन्सेप्ट्स, स्त्रियांबद्दलच्या चुकीच्या कन्सेप्ट्स, हक्काची जाणीव नसणं, सन्मानाची जाणीव नसणं, व्हायलन्स इंटिमेट रिलेशनशिप्समधला, या सगळ्या गोष्टी कुठून येत आहेत? तर मला असं वाटतं याच्याबद्दल कुठं काही बोललंच गेलेलं नाही आहे, आपल्याला शालेय शिक्षणात शिकवलं गेलेलं नाही आहे. आणि हा मला असं वाटतं की लैंगिक शिक्षणाचा जो तास आहे त्याच्यामध्ये लैंगिक आजारांच्या पेक्षा ह्यांना खूप जास्त महत्त्व आहे, कारण हे जेव्हा येईल त्यावेळेला लैंगिक आजार आपोआप कमी होतील. मला आणखीन याच्या पुढे जाऊन एक असं विचारायचं होतं की आता तर या तर झाल्या सेफ प्रॅक्टिसेस आणि त्या प्रिव्हेन्शनबद्दल आपण बोलतोय, पण ज्या वेळेस दोन्हीपैकी एका पार्टनरला किंवा दोन्ही पार्टनरला जर हे इन्फेक्शन असेल, किंवा आपण HIV बद्दल स्पेसिफिकली बोलू की जर आपल्याला माहिती की काय एका काळाच्या रिलेशनशिपनंतर एका पार्टनरला समजा डायग्नोज झालेलं आहे, HIV ची लागण झालेली आहे, तर त्याच्यानंतरचा जो नेव्हिगेशनचा मार्ग असतो तो कसा असतो? म्हणजे कारण बऱ्याचदा या अर्थी असं बघितलं जातं की एकतर ट्रान्समिट होईल का, आणि ट्रान्समिट नसेल करायचा तर काय पद्धतीच्या प्रिकॉशन्स घेतल्या जाऊ शकतात आणि काय पद्धतीच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत? ओके, तर आपण जोडीदारांचा विचार केला, जोडप्यांचा असं म्हणू, आणि त्याच्यामध्ये मी स्त्री पुरुष असं म्हणत नाही, कोणी दोन पार्टनर्स आहेत तर दोन प्रकारच्या त्याच्यामध्ये असतात, ज्याला आम्ही कंकॉर्डंट कपल्स म्हणतो, म्हणजे दोघांनाही लागण आहे. ओके. आणि डिस्कॉर्डंट कपल की दोघांच्यापैकी एकालाच लागण आहे. दोघांनाही असेल तर दोघांनी उपचार घेणं, आणि दोघांचं व्हायरल लोड शून्य असेल, तब्येत चांगली असेल तर ते एकमेकाला तर काही HIV ट्रान्समिट करू नाही शकणार, पण इतर आजारांच्या संरक्षणासाठी कॉन्डोम्स वापरणं, सेफ सेक्शुअल प्रॅक्टिसेस हे सोपी गोष्ट झाली. डिस्कॉर्डन्स ज्या वेळेला असतो त्यावेळेला साहजिकच भीती अशी असते की दुसऱ्या जोडीदाराला लागण होईल. HIVच्या बाबतीमध्ये नवीन अनडिटेक्टेबल इज इक्वल टू अनट्रान्समिटेबल, UD इज इक्वल टू UT असा नवीन फॉर्म्युला. म्हणजे तुमचे औषधं सुरू झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये व्हायरसचं प्रमाण शून्य असेल तर तुम्ही दुसऱ्याला लागण देऊ शकत नाही. ओके. हे साधारणपणे किती दिवसात होतं तर उपचार सुरू झाल्यानंतर आत्ताच्या औषधांप्रमाणे साधारण 3 ते 6 महिन्यामध्ये व्हायरल लोड हे शून्य होतं. ओके. आणि त्यामुळे ते जोडीदाराला लागण व्हायची शक्यता मुळातच खूप कमी होते. तरी देखील इतर STIs जे आहेत ते ट्रान्समिट होऊ शकतात, म्हणून काय तर तुम्ही कॉन्डोम्स वापरू शकता जोडीदाराच्या बरोबर. याच्याशिवाय नवीन एक काय म्हणू वैज्ञानिक उपचार आहेत त्याच्यामध्ये, ज्याला प्रेप म्हणतात. ओके. प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस. त्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला नुसत्या डिस्कॉर्डंट कपल्समध्येच नाही, पण तुमची आयुष्याची स्टाईलच अशी आहे, लाईफस्टाईल अशी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला केव्हा आणि कधी रिस्क होईल हे माहिती नाही. आय हॅव मल्टिपल पार्टनर्स, मग मला ते कधी भेटणार आहे मला माहिती नाही, मग काय होईल आय डोंट नो. असे जे अधिक जोखमीचे जे आहेत, ज्यांचे पार्टनर्स हे ड्रग युजर्स आहेत किंवा ज्यांचा पार्टनर HIV असू शकायची शक्यता जास्ती आहे, अशांच्यामध्ये HIVसाठी वापरली जाणारीच औषधं अनइन्फेक्टेड लोकांनी वापरायची असतात. ओके. ते ॲक्च्युअल रिस्क एक्सपोजर होण्याच्या आधी सुरू करायची असतात आणि थ्रूआउट द पिरियड ऑफ रिस्क वापरायची असतात. ज्यावेळेला तुमची रिस्क कमी होते त्याच्यानंतर तुम्ही ती बंद करू शकता, याने ते अजून कमी होतं. तिसरा जो असतो त्याला PEP म्हणतात, पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस. म्हणजे समजा तुमचे एक्सपोजर झालं आणि तुम्हाला नंतर असं वाटलं की ते खूप हाय रिस्क एक्सपोजर आहे, तर तुम्हाला त्याच्यानंतर काही काळासाठी 1 महिन्याभरासाठी उपचार घेतले तरी देखील तुमची रिस्क HIVची निश्चित कमी होते. सो विशेषतः डिस्कॉर्डंट कपल्ससाठी मल्टिपल मार्ग आहेत. UD इज इक्वल टू UT हे सगळ्यात सोपं आहे.
म्हणजे तुम्ही औषधोपचार घ्या, दुसऱ्याची रिस्क कमी आहे. कॉन्डोम्स आहेतच, पण ज्या वेळेला आता उदाहरणार्थ एखाद्या जोडप्यामध्ये किंवा नवरा ऐकतच नाही आणि मला घर तर सोडून जाता येत नाही, संबंधांना नकार देता येत नाही आणि तो औषधं नीट घेतो की नाही मला माहिती नाही. मुद्दा म्हणून हे स्त्रीच्या बाबतीतही असू शकतं, पण सामाजिकदृष्ट्या बघायला गेलं तर ही घटना जास्त शक्यता असते. दारू पिऊन येतो, मारझोड करतो, सेक्सची डिमांड करतो, तो औषधं घेतो की नाही माहिती नाही. त्या बाईनी प्रेप घ्यावी, म्हणजे औषधोपचार घ्यावे, स्वतःला सुरक्षित ठेवावं. म्हणजे हे हा ऍस्पेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे की सतत समोरच्याकडनं ट्रान्समिट होऊ नये म्हणून समोरच्याने औषधं घेणं आणि त्याने उपचार करणं पेक्षा मी स्वतःला प्रिव्हेंट करण्यासाठी ही औषधं घेऊ शकतो ज्यावेळेस मला माहिती आहे की मी हाय रिस्क आहे. असू शकेल. हो, जोडपी आणि जोडीदारांचा जेव्हा मुद्दा आला आणि डिस्कॉर्डंट कपल्सच्या बद्दलचा, आपल्याला नेहमी अशी भीती वाटते की येणाऱ्या याच्यामध्ये कायम विसंवादच असेल. तर आमचा अनुभव मात्र वेगळा आहे, म्हणजे नक्कीच वेगळा आहे. अर्थात खूप मोठा असला अनुभव तरी देखील तो आमच्या काउन्सिलिंग आणि याच्यामधनं येणार आहे की अनेकदा काही गोष्टी त्याच्यातल्या ज्या पहिली भीती आहे, मला पण होईल का, यांचं आयुष्य कसं आहे, जोडीदाराचं ज्याला लागण आहे त्याचं, तो किती वर्ष जगणार आहे, आजारपण आहे, ही एकदा भीती केली, त्याच्यानंतर ते ओलांडून पुढे आले की आम्ही असं पाहिलेलं आहे की अतिशय साध्या सोपेपणाने बऱ्याचदा कुटुंबांनी हे घेतलेलं आहे. ओके. अर्थातच मी जनरलाइज स्टेटमेंट नाही करणार, कारण मानसिक आरोग्याचे प्रश्न त्याच्याशी जोडलेले असतात. म्हणजे आज 20-20, 25, 30-30 वर्षानंतर दोघांनाही लागण आहे आणि तरी देखील अजूनही मनामध्ये रुखरुख की यांनी मला फसवलं, यांनी मला आधी सांगितलं नाही, या पद्धतीची ताणतणाव असतातच. HIV-मुळे ते नॉर्मल कुठल्याही जोडीदारांच्या मध्ये असणारे जे सगळे आरोग्याचे आणि मानसिक आरोग्याचे जे प्रश्न असतात ते सगळे असतातच. ते कदाचित त्या जंतूच्या उपस्थितीमुळे थोडे एस्केलेट होतात. म्हणजे पण असं भयंकर फक्त HIV आहे म्हणून काही प्रश्न निर्माण होतात असं नाही आहे. कारण म्हणजे ते अविश्वासाचे प्रश्न आहेत, एकमेकांच्या बरोबरच्या भावनिक गुंतवणुकीचे प्रश्न आहेत, फसवणुकीचे प्रश्न आहेत. पण तरी देखील जर का योग्य मार्गदर्शन मिळत गेलं तर अनेक जणांनी त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे. म्हणजे नुसतंच असं नाही आहे की भांडणच होतात, सोडूनच देतात. सगळ्या प्रकारचे अर्थातच अनुभव असतात. म्हणजे की स्त्रीला लागण झाली असं म्हटल्यानंतर सोडून दिलं गेलं, नवऱ्याला पुरुषाला लागण आहे असं कळल्यानंतर जोडप्यामध्ये काही प्रमाणात तरी स्त्रीला ते सहन करत राहायला लागलं, कारण तिला पुढची भीती होती की आता हे लग्न मोडून बाहेर पडल्यानंतर मला खरोखर पुन्हा समाज त्या अर्थाने स्वीकारेल का. त्याच्यामध्ये घरातले इतर काय म्हणू कायद्याचे प्रश्न असतात, इनहेरिटन्सचे प्रश्न असतात, मुलांच्या अधिकारांचे प्रश्न असतात, कुणाला माहिती आहे कुणाला नाही माहिती आहे याचे प्रश्न असतात, ज्याला आपण डिस्क्लोजर म्हणतो. आणि अजूनही स्टिग्मा आहे. म्हणजे तो कमी झालेला असला तरी देखील मुद्दामून पॉझिटिव्ह उदाहरण पहिल्यांदा सांगितलं की अनेकांनी त्याच्याशी खूप चांगल्या पद्धतीने जुळवून घेऊन आता 20-25 वर्ष आयुष्य छान प्रकारे घालवलेली आहेत. अनेक जणांची मुलं आता जेव्हा करिअर्सपर्यंत आलेली आहेत त्यावेळेला एक खूप वेगळं समाधान मिळतं क्लिनिकमध्ये. म्हणजे ज्यांना 90, 91, 2000च्या आसपास जे पेशंट्स आले आणि ज्या वेळेला त्यांना असं वाटायचं की आता आपलं संपलं, लहान मुलं आहेत. आज कुणीतरी म्हणतं की नाही माझा मुलगा इंजिनिअरिंगला गेला, माझा मुलगा डॉक्टर झाला, तुमच्यामुळे झाला. तर आमच्यामुळे नसतं, पण त्या काळामध्ये जो आधार लागतो हात धरून जायला की ठीक आहे म्हणजे एक प्रॉब्लेम आहे पण तो आपण बघू. सगळ्यांना असतात तसे आयुष्यात प्रॉब्लेम्स सगळ्याच असतात, आपल्याला एक जास्तीचा आहे पण त्याच्यातनं आपण मार्ग काढू असं म्हणत जी वाट काढत न्यायला लागतं. तर मला असं वाटतं की फक्त तो HIV बद्दलचा नाही आहे, मला असं आपल्या लैंगिक आरोग्याबद्दलचाच आहे विशेषतः. आणि फक्त तरुणांनाच आहेत असंही मला वाटत नाही, मोठ्यांना अजूनच वेगळे प्रॉब्लेम्स असतात. कारण तरुणांना निदान आपल्याला तारुण्याचे प्रश्न आहेत असं तरी वाटत असतं. आणि लैंगिक आरोग्याबद्दलचा प्रश्न 40-45 वर्षाच्या माणसाला पडला की त्याला त्याच्यावरची एक लेअर असते की अरे बापरे या वयामध्ये मला हा प्रश्न पडतोय, याच्याबद्दल मी आता काय करू, म्हणजे मला माझ्याकडं कसं बघितलं जाईल. मला एक जुना प्रसंग आठवतो की
एका हॉस्पिटलमध्ये मी काम करत असताना ते 70-75 वर्षाचे कोणीतरी गृहस्थ आले. ते सेक्शुअली ट्रान्समिटेड आजारासाठी 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आणि मी त्यांना पुन्हा उपचार आणि सेफ्टी समजावून सांगत होतो. आणि माझे एक कलीग होते, ते येऊन म्हटले की काय तू त्यांना म्हणजे झापायचं नाही का 70-80व्या वर्षी. म्हटलं की झापण्यासारखं काय, म्हणजे एक म्हणजे त्यांनी काही चूक केलेली नाही आहे पहिली गोष्ट. आणि मग मी माझ्या पद्धतीने म्हटलं की आणि 70 वर्षाचे झाल्यानंतर आपण काय करणार होते आपल्याला माहिती आहे का. सो आपण जज का करतोय त्याला की 70व्या वर्षी एखाद्याने काय करावं किंवा काही नाही करावं. डेफिनेटली. मला मानसिक आरोग्याबद्दल पण आपण थोडंसं टच अपॉन केलं ना, तर मला असं वाटतं की यावरही थोडंसं हायलाईट केलं पाहिजे. कारण ज्या कुठल्या स्टेजेसला समजा HIV लागण झाली किंवा लाँग टर्म सेक्शुअली काय इन्फेक्शन म्हणजे त्यात इन्फेक्शनचं डिसीजमध्ये कन्व्हर्जन झालं, तर त्यासोबत डील करणं त्या व्यक्तीलासुद्धा, त्याच्या पार्टनरलासुद्धा आणि कदाचित त्याच्या फॅमिलीलासुद्धा फार जड जाऊ शकतं. कारण हे परत आपण मगाशी जसं बोललो ते डायरेक्ट नैतिकतेच्या मुद्द्यासोबत कनेक्ट केलं जातं की माझ्यावरती चीट केलं गेलं आहे किंवा काहीतरी अपप्रसंगातनंच हे घडलेलं आहे आणि या पद्धतीनंच पाहिलं जातं. तर त्या मानसिक आरोग्य ह्या सगळ्या काळात जपणं किती महत्त्वाचं आहे आणि त्यातनं मार्ग कसा असू शकतो इंडिव्हिज्युअलसाठी, पार्टनरसाठी आणि फॅमिलीसाठी सुद्धा. मानसिक आरोग्य जपणं हे खूप अवघड आहे. कारण त्याच्यात फक्त नैतिक अनैतिकतेचे नाही आहेत मुद्दे. मला असं वाटतं की ते सगळेच ज्या कोणी व्यक्ती इन्व्हॉल्ड आहेत त्या सगळ्या घटनेमध्ये त्या सगळ्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे धागेदोरे या गोष्टीची असतात आणि प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक प्रसंगाची गरज वेगळी असते. पण मानसिक आरोग्यावरती त्याचा खूप मोठा परिणाम होतो हे नक्कीच आहे. आणि मानसिक आरोग्याच्याबद्दल आपण सार्वत्रिकरित्या जे बोलतो तेच तिथं व्हायला पाहिजे. म्हणजे हो, ताण येतील का येतील, भांडणं होतील का होतील, पण आपल्याला मार्ग काय काढायचा आहे त्याच्यातनं, कुठे पोचायचं आहे, तर त्याच्यावरती उपचार आहेत. उपचार झाल्यानंतर एकमेकांना समजून घेण्याचे मार्ग आहेत. समजून घेता येत नसेल तर त्याच्यावरती काय करायचं याच्यावरचे मार्ग काढायला लागतील. म्हणजे प्रत्येक वेळेलाच प्रत्येक गोष्ट ही सुखासमाधानाने संपेल असं नाही, गोडच गोष्टीचा शेवट होईल असं नाही. पण तरी देखील त्या घटनेत ज्या व्यक्ती इन्वॉल्ड आहेत त्यांना अल्टिमेटली त्यांच्या आयुष्याला लागणं, एकत्र न राहता किंवा कशा पद्धतीने याच्यामध्ये मार्गदर्शन करणं शक्य आणि करायला पाहिजे. कारण हा ताणाचा काळ खूप मोठा असू शकतो, साहजिकच आहे म्हणजे तो. आणि तो फक्त त्या आजाराशी संबंधित नसतोच. म्हणजे आजार ही तुलनेने सोपी गोष्ट असते ना. म्हणजे जर का आपण असं म्हटलं की बाबा कोविडच्या काळामध्ये तुम्ही जाऊन बसमधनं जाऊन आलात, घरात आलात, कोविड झाला, आम्ही तुमची काळजी घेतली. तुम्ही बाहेर गेलात, कोणाशी तरी संबंध आले, तुम्ही STI घेऊन परत आलात, तुम्ही उपचार घेतलेत, बरे झालात. ह्या दोन गोष्टींची तुलना होणंही अवघड आहे ना. म्हणजे तर त्याच्याबरोबर मानसिक आरोग्याचे प्रश्न असतात, येणार, पण सर्व प्रश्नांना उत्तरं सापडू शकतात जर का योग्य उपचार आणि योग्य मार्गदर्शन मिळालं. तर बोट धरायला कोणाचा तरी हात मिळाला, बोलायला जागा मिळाली, तर काय करता येईल हे तर शोधता येतं. बरोबर. आणि स्वतःचं आरोग्य तरी सुधारता येऊ शकतं. येस, थँक्यू सो मच सर. तुम्ही एक खूपच चांगली दिशा दिली या पद्धतीच्या आजारांकडे बघण्याची. आणि एक तर थँक्यू सो मच तुम्ही पण लैंगिक शिक्षणाचा तासचा ही संपूर्ण सिरीज पाहिलीत आणि आम्ही वेगवेगळ्या पैलू लैंगिक शिक्षणाचे यात कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तर काय तुमचा फीडबॅक आहे तो डेफिनेटली कळवा. आणि थँक्यू सो मच. या सिरीजवर इतकं प्रेम करताय तुम्ही. आणखीन कुठले एपिसोड्स तुम्हाला बघायला आवडतील आणि आणखीन कोणत्या विषयांवर अशी विस्तृत चर्चा तुम्हाला ऐकायला आवडेल हे डेफिनेटली कळवा. अमुक तमुक क्लिप्स आपण नवीन वेगळं चॅनल सुरू केलं आहे, ते जाऊन सबस्क्राईब करा. अमुक तमुकला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सरांच्या प्रयास हेल्थ ग्रुपचे आणि नेस्टरचे बाकी डिटेल्सही आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर ज्या कोणालाही या पद्धतीच्या सेफ स्पेसेसची गरज वाटते, या पद्धतीचा संवाद करण्याची गरज वाटते, तर प्लीज त्या वेबसाईट चेक करा, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. आणि येस, थँक्यू सो मच. लो बसावा.